नमस्कार. आजचा विषय आहे पैसा झाला मोठा. वर्षानुवर्षे स्त्रियांवर विविध प्रकारचे अन्याय अत्याचार होत आले आहेत. स्त्रियांना सबळ करण्यासाठी न्यायाने हक्क आणि अधिकार बहाल करून स्त्रियांना सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या घडीला काही अंशी स्त्रिया ह्या सशक्त देखील झाल्या आहेत. परंतु आज असा प्रश्न निर्माण होतो की अन्याय फक्त स्त्रियांवरच होतो का? आणि हा प्रश्न पडण्याच्या मागे अतुल सुभाष प्रकरण आहे. जेव्हा व्यक्ती आत्महत्या करण्याचा विचार करते, तेव्हा तिला जगण्यापेक्षा मरण सोपं वाटतं. जेव्हा अन्याय एखाद्या व्यक्तीवर होत असतो, तेव्हा वास्तविक हा अन्याय फक्त एका व्यक्तीवर न होता संपूर्ण त्याचं कुटुंब त्यात भरडलं जातं. तेही आर्थिक आणि मानसिक तणावातून जात असतं. अतुल सुभाष हा एक उच्च शिक्षित अशी व्यक्ती होती. त्या व्यक्तीने जेव्हा त्याला न्याय मिळाला नाही, तेव्हा त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली होती, जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थी गटारात फेकून द्या. स्त्री आणि पुरुष दोघंही एकमेकांना पूरक असतात. दोघांनाही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. भारतामध्ये विवाह संस्था जास्त प्रमाणात टिकतात असं बऱ्याचदा आपण बोलतो. परंतु आता जी अवस्थेतून भारत जातोय, त्यावरून शंका उत्पन्न होते की ह्या ज्या विवाह संस्था आहेत त्या अशा टिकून राहतील का? तर मला असं वाटतं की संसार हा दोघांचा असतो. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे दोघांनीही एकमेकांचा सन्मान करायला हवा. एकमेकांच्या इच्छा, आकांक्षा समजून घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे संसार रूपी वेलीवर जी फुलं त्यांची आलेली आहेत, ती अशा परिस्थितीमुळे कोमेजून जातील. त्यामुळे वेळीच सावध व्हा, नाहीतर विवाह संस्था कोलमडीस येण्यास वेळ लागणार नाही. विचार करा. आणि पैसा हा माणसापेक्षा जास्त मोठा झाला तर अशी प्रकरणं वाढत जातील. जसं महिला आयोग महिलांच्या अन्याय अत्याचाराच्यासाठी आहे, त्याचप्रमाणे आता पुरुष आयोग निर्माण होतील का असं वाटायला लागलंय. विचार करा आणि वेळीच सावध व्हा. धन्यवाद.